एवढं मोठ्या राजाचा अवमान करायचा आणि ते कागद घेऊन पळायचं पोलिसा पुढे त्यांनी 50 बाऱ्या सांगायचं ही गुन्हाच होत नाही, मग आपण 50 आणि 100 आणि 2000 जमायचं गुन्हा दाखल कर, काय होणार ते? त्यापेक्षा आपण जेलमध्ये बसलेलं चालतंय आपल्या बापासाठी. यांना धोडलं फटके दिले ना तरच हे थांबू शकतं. नसता हे वारंवार शेंबडे हागरे खुगरे कसले ते अवमान करत राहणार आहेत. यांना जर दरारा बसवायचा असतो आणि यांचं वाचाळवीरांना थांबवायचं असतं त्यांना आता वाचाळवीरांना फटके द्यावा लागणार, दुसरा पर्यायच नाही. आणि वेळ पडली तर ते भाजपने नाही थांबवलं, देवेंद्र फडणवीसने नाही थांबवलं तर फटके द्यावंच लागणार आहे. मग काही दिवस आंदोलन थांबवू नका ना, पण आपल्या राज्यासाठी अस्तित्वासाठी ती लढाई सुद्धा आम्हाला खेळावंच लागणार आहे. पर्यायच नाही. आपल्याला वाटतं आपण फक्त बोलतो आणि याच्यातून सरकार शानं होईल, देवेंद्र फडणवीस साहेब शाने होतील आणि ते यांना जरब बसतील, पण त्यांनी मोकळा हात सोडला तेव्हाच कळतं. कारण ते जरी हुशार असले फडणवीस साहेब तरी जनता